गर्दा जय जयकार बंधुनो गर्दा जय जयकार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने 7 एप्रिल रोजी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांची शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भेट घेतली। यावेळी राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुनील भामरे, नाशिक जिल्हाध्यक्ष जिभाऊ बच्छाव, ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गडाख यांची उपस्थिती होती। दिनांक 6 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी नागपूर शिक्षक मतदारसंघाचे माननीय आमदार सुधाकरराव अडबाले यांची वर्धा येथे भेट घेत विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू करण्याचे संचालनालयाचे पत्रासह शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली। याप्रसंगी राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सरणे, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत अय्यरराव, जिल्हा सल्लागार चंद्रशेखर ठाकरे, जिल्हा कोषाध्यक्ष विनीत आहाके, ज्येष्ठ सहकारी प्रदीप मसने, पेन्शन आघाडी प्रमुख श्रीकांत केंडे, देवळी तालुकाध्यक्ष मनीष ठाकरे, वर्धा तालुका सरचिटणीस अतुल उर्दे, कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर, सोशल मीडिया प्रमुख पवन बानोकर, अनिल चरडे, शरद भांगे, मधुकर चपोले, अमोल नासरे यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती झरी जामणी तालुका शाखा जिल्हा यवतमाळच्या वतीने शिक्षक प्रेरणा मेळावा व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते। भविष्यातील शिक्षण आणि आव्हाने या विषयावर राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे यांनी केले। अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेखलावार होते। यवतमाळ जिल्हा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, यवतमाळ जिल्हा परिषद ग्राहक भांडारचे अध्यक्ष आशन्ना गुंडावार, महिला आघाडी प्रमुख सुनीता दत्कर, संजय काळे, अरविंदराव गुंगलवार, विजय लांडे, अभिजित ठाकरे, संतोष मेश्राम, सुनीता बुटले, राजेश बोकडे, सचिन बोंद्रे, विश्वनाथ कामनवार, पुंडलिक बुटले आदींसह शिक्षक समितीचे पदाधिकारी आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती धामणगाव रेल्वे शाखेच्या वतीने त्रैवार्षिक अधिवेशन दिनांक 9 एप्रिल 2026 ला संपन्न झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत तर उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार उपस्थित होते। यावेळी सत्कार मूर्ती म्हणून राज्याध्यक्ष विजय कोंबे उपस्थित होते। मंचावर शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, राज्य महिला प्रतिनिधी प्रवीणा कोल्हे, संभाजी रेवाळे, शैलेंद्र दहातोंडे, प्रशांत निमकर, नंदकिशोर पाटील, संचालक तुळशीदास धांडे व मनीष काळे, सरिता काठोळे उपस्थित होते। या अधिवेशनामध्ये योगीराज मोड यांची तालुकाध्यक्ष, विवेक ठाकरे यांची तालुका सरचिटणीस, विक्रांत टेकाडे यांची तालुका कार्याध्यक्ष, रुपाली देशमुख यांची महिला तालुकाध्यक्ष, सविता सुपटकर यांची तालुका सरचिटणीस, सुनीता जाधव यांची महिला कार्याध्यक्ष, अर्चना आसुले यांची महिला कोषाध्यक्ष, सचिन मानकर यांची तालुका उपाध्यक्ष, केशव पोटे यांची जिल्हा प्रतिनिधी, करुणा भभुतकर यांची जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियातर्फे जिल्हा परिषदेसमोर 7 एप्रिल पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू होते। अखेर या साखळी उपोषणाला यश आले असून शिक्षकांना S14 चा लाभ 6 ऑगस्ट 2002 पासून देण्याचा निर्णय घेणे, वरिष्ठ वेतन श्रेणी 12 वर्षानंतर व निवड श्रेणी 24 वर्षानंतर लागू करणे, आदिवासी उपयोजन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणी देणे, पदवीधर विषय शिक्षकांच्या वेतन श्रेणी प्रस्तावाला गती देणे, प्रलंबित वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, 23 महिन्यांच्या घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी निधी मागणी करणे, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला वेतन देण्याबाबत कार्यवाही करणे, 176 शिक्षकांचे GPF अपडेट व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पत्रव्यवहार करणे, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना निवड श्रेणी व NPS बाबत कार्यवाही करणे आदी सर्व प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जुनी पेन्शन राज्याध्यक्ष हितेश खांदेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, महिला अध्यक्ष ममता येडे, राज्य कार्यकारिणी सदस्य शरद पटले, जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले, विनोद बडोले, उत्तम टेमरे, नीरजजी बैग, विरिपेंद्र पालोदे, राजेंद्र बोपचे, उमेश रहांगडाले, राज कडव, दिलीप लोधी, सतीश दमाहे, UG हरिणखेडे, शोभेलाल ठाकूर व समिती पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता। शिक्षकांच्या विचारांना दिशा देणारे आणि अनुभवाची देवाणघेवाण करून घडवणारे
शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन हे व्यासपीठ आहे. शिक्षकांनी नवीन काळाशी जुळवून घेऊन संस्काराची मुळे घट्ट ठेवली पाहिजेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. सावंतवाडी तालुका शाखेच्या अधिवेशनाच्या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सावंतवाडी तालुका शाखेचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. अध्यक्षस्थानी तालुका शाखेचे अध्यक्ष समीर जाधव, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य नपा मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, गट विकास अधिकारी वासुदेव नाईक, गट शिक्षणाधिकारी सविता परब, मार्गदर्शक भाई चव्हाण, सचिन मदने, नंदकुमार राणे, पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, संचालक नारायण नाईक, राज्य कार्यकारी सदस्य नामदेव जांभावडेकर, प्रशांत मडगावकर, नीलम बांदेकर, संतोष परब, शंकर वजराटकर, निकिता ठाकूर, रुपेश गरुड, धीरज दुबे आदी उपस्थित होते. सावंतवाडी तालुका शाखेचे अध्यक्ष म्हणून गोविंद शेर्लेकर आणि सरचिटणीस पदावर उत्तम पाटील यांची निवड करण्यात आली. शिक्षकांना टीईटी सक्तीतून सवलत मिळावी यासाठी देशभरातील 125 खासदारांनी संसदेमध्ये हा मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे देशभरातील शिक्षक हवालदिल झाला आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही खासदार धैर्यशीलराव माने यांनी कोल्हापूर येथे दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशीलराव माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, जिल्हा शिक्षण समिती माजी सभापती प्रवीण यादव, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी पुणे विभागीय राज्य प्रसिद्धी प्रमुख हरिदास वळणे यांनी संपादित केलेल्या लढा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रमोद तौनकर, कोल्हापूर शिक्षक बँक अध्यक्ष वर्षा केनवडे, ज्योतिराम पाटील, कृष्णात कारंडे, प्रभाकर कमळकर, अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी बोलके, बाबूराव परीट, सुधाकर सावंत, सतीश बर्गे, उमेश देसाई, सुभाष विभूते आदी उपस्थित होते. वर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून माननीय सुश्री सीमा पाटील मॅडम या रुजू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संचमान्यता, शिक्षण सेवकांना पदावनत न करणे, वेतन विषयक थकबाकीची कार्यवाही देवळी आणि पंचायत समिती आष्टीने न केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे, ज्ञानेश्वर पानसरे, वरिष्ठ सहाय्यक अमित आकरे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सुधीर सगणे, श्रीकांत अहेरराव, चंद्रशेखर ठाकरे, विनीत आहाके, प्रदीप देशमुख, प्रदीप मसने, श्रीकांत केंडे, मनीष ठाकरे, अतुल उडदे, प्रभाकरराव वानखेडे, सुधीर ताटेवार, मधुकर चपोले, निलेश घडे, अनिल नाईक, अनिल चरडे, शरद बांगे, अमोल नासरे, अमोल सोयाम, योगेश सुरतकर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षण सेवक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा माननीय डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्यासह उपाध्यक्ष माननीय राजूभैया भोसले, कृषी समिती सभापती माननीय लता कर्णे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शाखेचे अध्यक्ष विश्वंभर रणनवरे, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कनसे, सरचिटणीस संतोष मांढरे, महिला आघाडी प्रमुख सुलभा सस्ते, अनिल चव्हाण, नवनाथ जाधव, तानाजी कुंभार, नितीन शिर्के, संगीता बर्गे, अश्विनी गुरव, तातोबा भिसे, रवींद्र कुंभार, किसन नगर, दिलीप देशमुख आणि सौ अरगडे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती परिवारातील ज्येष्ठ बांधव आणि छत्रपती परिवार मरवडेचे मुख्य प्रवर्तक सुरेश पवार यांनी शिक्षण क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य करणारे अनेक ब्लॉग लिहिलेले आहेत. त्यांचे संपादन करून चक्रव्यूहात शिक्षण नावाचे पुस्तक त्यांनी संपादित केले. या पुस्तकाचे प्रकाशन आणि सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक व शाळांचा सन्मान सोहळा मंगळवेढा येथे राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे, शिक्षक समिती परिवारातील ज्येष्ठ बांधव अनिल बापू कादे, विश्वनाथ अण्णा मिरजकर, हनुमंतराव कुंभार, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, आयफेटोचे राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर सावंत, कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन तथा शिक्षक समिती महिला आघाडी राज्य प्रमुख वर्षा केनवडे,
प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, आटपाडी नगर पंचायतीचे अध्यक्ष युटी जाधव, लातूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अरुण सोळुंके, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष प्रदीप कदम, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोक सिद्ध कोळी, शरद रूपनवर, सुनील कोरे, सिंधुदुर्गचे श्रीकृष्ण कांबळी, कोल्हापूरचे शरद केनवडे, जिल्ह्यातील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार.